सई. शत्रू जोवर सुधरत नाही, त्याला त्याची चूक कळत नाही, तोपर्यंत आम्हीच तुला इकडनं पाठवणार नाही. मी तर म्हणते ना अक्का, माझं लग्न होईस्तोवर तू जाऊच नकोस इथलं. बरं, आपण आता तुझ्या साखरपुड्यावर लक्ष द्यायचं का? चालेल. चला, आपण आवरायला घ्यायचं का? आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पण असं अचानक उद्या साखरपुडा? अगं, त्यांच्या गुरुजींचं काहीतरी म्हणणं होतं, पण जाऊ दे ना, आता ठरलंय की नाही सगळं, त्यामुळे आपण आता तो व्यवस्थित पार पाडूया. अगं पण वहिनी, इतक्या हरी मध्ये कसं पार पाडायचा? धनु दीदी, ते धरूचं साखरपुडा ठरलंय, त्याचंच निमंत्रण द्यायला आलो. आम्ही येत नसतोय. तिथं आमची किंमत नाही आत्ताच. पाहुण्यांसमोर काय ठेवणार आहे? जोवर तेजू इथं येत नाही ना, तोवर आम्ही तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला येणार नाही. चिरंजीव, आवाज बंद. जावई बापू, अहो तुमचा आनंद तो आमचा आनंद. आम्ही विचार करू. सुखीला सुखीला सुखीला. येतो डॅडी. या आत्या येतो. या या. लय माज आलाय तुमच्या पाच्याला. नाही त्याचा माज उतरवला, नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. तुम्ही काय आता आम्हाला ओळख आहे? अजिबात जायचं नाही त्याच्या घरच्या कार्यक्रमाला. अहो चिरंजीव, उद्याच्या कार्यक्रमाला तो ते ईदी करणारा गुरुजी नाही पोचला तर चालेल, पण जालिंदर निंबाळकर तर पोचलाच पाहिजे ना. काय छत्री याच साठी केला होता अट्टहास. अहो चिरंजीव, हा कार्यक्रम आम्हीच ठरवून घडवून आणलाय. म्हणजे अहो शत्रू भैया, ह्यो सगळा डॅडींचाच प्लॅन आहे. काय, सूर्याच्या बहिणी सगळ्या तिथं जमल्या, पाहुणे आले, आपणच पिन मारायची. त्यांच्या घरची पोरगी भांडण करून इकडं घरी येऊन राहिली या. आणि एवढंच नाही चिरंजीव, तुम्हाला कोण कोण काय बोलत होत्या त्या टार्गेट चिमण्या? सगळ्याच बोलल्या होत्या. हा बा, सगळ्याच अशाच भांडखोरी. असं फक्त बोलायचं आणि गाडी लावून द्यायची आणि मग शेकत बसायचं. मग बघा, तो सूर्या कसा इज्जत वाचवण्यासाठी स्वतः तुमच्या बायकोचा हात तुमच्या हातात आणून देतो का नाही? तुम्ही तर लय खतरनाक डाव खेळला डॅडी. मग उद्या सगळेच हिशोब चुकते करायचे ना. तुम्ही काय ते पाटी पेन्सिल घेऊन चला म्हणतो मी. दादा, मला जायला हवं. अजिबात नाही. हे बघ तेज, जेव्हा अशी वेळ असते ना, तेव्हा माणसाचा विचार करायचा नसतो. आपल्याला जो त्रास होतोय ना, त्याचा विचार करायचा असतो. आता पण अशी किती दिवस राहणार आहे मी इथे? कायमची थोडी राहू शकते. अरे पण मी कुठं म्हणलं तुला कायमचं राहा. अरे बाळा, तुझा संसार सुखाचा झालेलाच बघायचा आहे मला. तुझी फरफट होऊ नये म्हणून तर इथं थांबवतोय ना तुला. आणि बघ, शत्रू पाहून त्यांची एकदा का चूक आली ना, तुला वाजत गाजत तुझ्या सासरे सोडून येईन मी. हा, दादा, डॅडी आणि आत्या उद्या नक्की येतील ना? हे बघ बा, जेवढं आपल्या हातात आहे ना, तेवढं आपण करायचं. शेवटी वरच आहे बघायला. आणि तुझा दादा आहे ना सगळ्यासाठी समर्थ. मग कशाला टेन्शन घेते तू? हे बघ, तुला एकटं वाटलं ना, आभाळात बघण्यापेक्षा या दादाच्या खांद्यावर डोकं टेकायचं आणि शांत पडून राहायचं. काय या सगळ्या आयडिया देऊन सुद्धा कामं सगळी अर्धवटात, सगळी कामं मला करायला लागतात. ती काय
मी काय म्हणतो माहिती आहे का नवरा नवरी इथं बसतील आणि फक्त गुरुजी इथं बसतील बाकी सगळं पाहुण्यात तर असं सगळं चारी बाजून बसवायचं हा आणि म्हणजे कसं एकदम क्रिकेटचं स्टेडियम वाटलं पाहिजे स्टेडियम कशी वाटली आयडिया आयडिया आवडली नाही वाटतं मामा हा पाहुणे कुठून आले बघ ना जरा. मी एक आयडिया करतो पाहुण्यासनी फोन करून विचारतो हा कुठपर्यंत आला असतील पाहुण्या ए काजू पुढे आहे. अरे हात चालवा पटापटा. किती वेळ झाला मला लावता इथं आणि ते दरवाजा इथं लावा जावा जावा लवकर. लावतो ना सूर्या डॅडींची वाट बघतोयस ना नाही येणार ते ऐक माझं अरे त्यांचा अहंकार माहितीये ना मला नाही ना मला नाही वाटत डॅडींचा जीव आहे माझ्यावर पण तू शत्रू पाहुणे डॅडींना एकत्र अजून नको तोलू माझं मन मला सांगते साखरपुड्याला डॅडी नक्की येणार आहेत